नमस्कार मंडळी, दोडक्याची भाजी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चमचमीत अशी दोडक्याची भाजी बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी खोबऱ्याचा किस भाजून घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत, थोडेसे तीळ भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकू. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. 4-5 मी कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे. त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. आता पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी मटण मसाला टाकलेला आहे. 1 चमचा धना पावडर टाकायचे आहे, चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे. तर इथे मी दोडके घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता गावरान दोडके आहेत. जास्त लांबीचे आपल्याला दोडके घ्यायचे नाहीत. अशा प्रकारे दोडके घेतले कमी लांबीचे की ते खूप चविष्ट लागतात. तर यावरची आपल्याला अशा प्रकारे ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत चाकूच्या साहाय्याने. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळ्या दोडक्याच्या शिरा मी काढून घेते. तर इथे मी सगळ्या दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूसुद्धा कट करून घेतलेल्या आहेत. चला तर मग दोडका कट करून घेऊ. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोडका कट करून घ्यायचा आहे. एका दोडक्याचे मी 5 तुकडे केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि जशी तुम्ही भरली वांगी करताना वांगं कट करता त्याच प्रकारे आपल्याला दोडका कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी सगळे दोडके इथे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता या दोडक्यामध्ये मसाला भरून घेऊ. तर मसाला भरण्याआधी आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता हा मसाला आपण दोडक्यामध्ये भरून घेऊ. तर इथे मी दोडक्याची एक फोड घेतलेली आहे. व्हिडिओ दाखवल्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला भरताना थोडासा दाबून आपल्याला भरायचा आहे आणि फोड तुटणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मसाला भरून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दोडका हा दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामधला मसाला बाहेर निघणार नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी एक फोड भरून घेतलेली आहे. आता अजून मी थोडंसं तुम्हाला दोडक्यामध्ये मसाला भरून दाखवते. तर कुठेही आपली फोड तुटलेली नाही. एका हाताने आपल्याला दोडका धरायचा आहे आणि दुसऱ्या हाताने त्यामध्ये मसाला भरून दाबून अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फोडी ज्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता सगळ्या फोडी मी भरून घेतलेल्या आहेत. आणि आपला सगळा मसाला संपलेला आहे. थोडासा मसाला ताटामध्ये शिल्लक आहे, तो सुद्धा आपण भाजीमध्ये टाकणार आहोत. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर जिरे टाकायचे आहेत. 4-5 कढीपत्त्याची पानं टाकू. पाव चमचा हळद टाकलेली आहे. आता यामध्ये आपण दोडक्याच्या एक एक करून आपल्याला फोडी टाकायच्या आहेत. एकदमच आपल्याला सगळ्या फोडी टाकायच्या नाहीत, कारण त्यामधला मसाला निघू शकतो. अशा प्रकारे हळूहळू आपण एक एक फोड टाकले की त्यामधला मसाला निघत नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या फोडी मी टाकून घेतलेल्या आहेत. 1 मिनिटभर परतून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन असेच माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.
तर दोडका 1 मिनिटभर आपला परतून झालेला आहे. यावर आता आपण झाकण ठेवून घेऊ. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला 2 मिनटं हा दोडका वाफवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणावर आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला बारीक केला होता, तर तेच मिक्सरच्या भांडं मी थोडंसं धुवून या ताटामध्ये टाकलेलं आहे. आता 2 मिनटं असंच वाफवून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 मिनटानंतर मी यावरचं ताट जे झाकण आहे ते काढून घेते. तर तुम्ही दोडका पाहू शकता, थोडासा दोडका आपला मऊ झालेला आहे. थोडा वेळ असा दोडका आपण परतून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता दोडका आपला छान असा थोडासा मऊ झालेला आहे. तर तुम्ही हा दोडका असा सुद्धा ठेवू शकता, कारण असा सुद्धा दोडका भरलेला खूप छान लागतो. पण मी थोडासा दोडका जो आहे तो पातळ बनवणार आहे, कारण घरामध्ये माझे सासरे आहेत 88 वर्षाचे, पातळ भाजी बनवावं लागते. तर इथे मी झाकण परत ठेवलेलं आहे आणि हे झाकणावरचं जे पाणी गरम झालेलं आहे ते मी भाजीमध्ये टाकणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी गरम झालेलं आहे. आता हेच पाणी मी भाजीमध्ये टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त सुद्धा करू शकता. तर जो ताटामध्ये आपला मसाला राहिला होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं जे कढईच्या वरच्या ताटामध्ये पाणी राहिलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे आणि हा मसाला आहे तो सुद्धा यामध्ये टाकू. झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं मंद आचेवर भाजी शिजवून घेऊ. झाकण ठेवताना आपल्याला झाकण अर्धवट अशा प्रकारे ठेवायचं आहे. अर्धवट झाकण ठेवलं की आपल्या भाजीला खूप छान अशी तरी येते. तर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान अशी आपल्या भाजीला तरी आलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी आपली तयार झालेली आहे. तरीसुद्धा खूप छान आलेली आहे. कट करून घेतलेली त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि गॅससुद्धा बंद केलेला आहे. तर इथे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये भाजी काढून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता भाजी छान आपली झालेली आहे. जास्त पातळ पण झालेली नाही. इथे तुम्ही पाहू शकता घट्ट अशी आपली भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग कुणाकुणाला झणझणीत चमचमीत अशी दोडक्याची भाजी आवडते कमेंटद्वारे कळवा की भाजी कशी झाली आहे ते, आणि भाजी नक्की करून पहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये. आणि भाजी तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकता खूप छान अशी झालेली आहे. नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.